नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठण्यामध्ये श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी. नागोठणे ग्रामपंचायतमध्ये सदर जयंती ही साजरी करण्यात आली. श्री संताजी जगनाडे महाराज यांची 104वी ही जयंती भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सदर वेळेस श्री प्रमोद चोगले यांनी संत श्री जगनाडे महाराज यांच्या चरित्र व जीवनगाथा उपस्थितांना सांगितले. शिवरायांच्या घराण्याशी असलेले दृढ संबंध याचं सुंदर वर्णन श्री प्रमोद चोगले यांनी केले. सदर वेळेस उपस्थितांनी श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा केली आणि विनम्र अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्री अकलाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य सौ पूनम प्रथमेश काळे, श्री ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामसेवक श्री राकेश टेमघरे व ग्रामस्थ श्री प्रथमेश काळे, श्री सिद्धेश काळे, शैलेश रावकर, किरण काळे, श्री संतोष हिप्ते, हेतेश लाड व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते. बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज. रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. जगनाडे महाराजांचा कालखंड जर आपण पाहायला गेलो तर त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 सालचा आहे. पुणे येथील खेड तालुक्यातील चाकण या गावी त्यांचा जन्म झालेला आहे आणि व्यवसायानं संताजी जगनाडे महाराजांचा घरचा व्यवसाय जो होता तो तेल्याचा होता. त्यांचा सामाजिक व्यवसाय होता तो. त्यांच्या वडिलांचं नाव विठोबा आणि त्यांच्या आईचं नाव मठाबाई होतं. मठाबाई यांचं माहेर चाकणहून जवळजवळ 19 किलोमीटरवर असणं सदुंबर म्हणून त्यांचे गाव आहे आणि या गावामधील त्या रहिवासी होत्या. त्यांचं माहेरचं नाव घराण्याचं काळे म्हणून होतं, म्हणजे काळे घराण्यातील त्या मठाबाई होत्या. असं संताजी जगनाडे महाराजांचा परिवार होता. साधारणपणे संताजी जगनाडे महाराजांचे वडील सुद्धा आध्यात्मिक होते. 1624 साल जर आपण पाहिला तर साधारणपणे शिवशाहीचा कालखंड आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळेला यांचा तेलाचा व्यवसाय होता त्यावेळेला त्यांच्या घराण्याचं तेल हे शिवाजी महाराजांच्या घरापर्यंत पोहोचायचं आणि शिवाजी महाराजांचं घराणं हा संताजी जगनाडे महाराजांच्या वडिलांबरोबर एकदम लागेबांधे होते. त्यांच्या म्हणजे चांगले ओळखायचे त्यांना, एवढा त्यांचा घरोबा त्या ठिकाणी होता. आणि हा व्यवसाय करीत असताना एक वेळ परिस्थिती जगनाडे महाराजांचं नेमकं प्रसंग आपल्याला त्याच्यावर आठवण येईल की आपल्याला त्यांच्यामध्ये भक्ती